नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोरासमोर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे की प्रकल्प अनेक व्यक्ती एक म्हणून ते पुणे शहरामध्ये ओळखले जातात. याबरोबरच मूळचे काँग्रेसी विचारसरणीचे असणारे काँग्रेसमधले ज्येष्ठ नेते, मात्र सर्व पक्षीयांशी सलोख्याचे संबंध असणारे आणि राजकारणात म्हणजे पक्षाच्या भूमिका वेळोवेळी आक्रमकपणे मांडणारे, तितकेच संयमी नेतृत्व म्हणून ज्यांची पुणे शहरामध्ये ओळख आहे, असे पुणे शहराचे माजी उपमहापौर उल्हास उर्फ आबा बागुल हे टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण आबा बागुल यांच्याशी खास संवाद साधणार आहोत. आबा, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. थँक्यू संकेत. आबा, तुम्ही 6 टर्म नगरसेवक होतात. हा तुमचा प्रवास कसा होता नेमका? मी 92ला पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्याच काँग्रेस पक्षाबरोबर काम केलं मी सुरू. म्हणजे आमचे नेते आदरणीय सुरेशभाई कलमाडी यांच्या नेतृत्वात आम्ही काम करताना पुणे शहराचा विकास हाच एक ध्यास, अशा एका कल्पनेतून मी आजपर्यंत प्रवास केला आहे. आपण जर पाहिलं असेल तर मी ज्या भागातून येतो तो पूरग्रस्त वसाहत भाग आहे सगळा, आणि तिथे म्हणजे प्राथमिक काही सुविधा नव्हत्या. अतिशय चुकीच्या पद्धतीने तिथं काम झालं होतं का काय असं वाटतंय मला. पण तिथल्या सगळ्या सुविधा मी पहिल्या दिल्या. पहिले घरोघरी नळ, सार्वजनिक नळ कोंडाळे काढून टाकले, शौचालय, त्यांना रस्ते, फुटपाथ, गल्लीबोळेत फरशी. मग त्याच्यानंतर मी लोकांना गार्डन पाहिजे, गार्डन झाल्यानंतर क्रीडांगणानंतर स्विमिंग पूल, टेरेस स्विमिंग पूल पहिला पुणे महानगरपालिकेचा मी बांधला आहे. व्यायामशाळा असेल. मग तिथून पुढं जात मी धार्मिककडं गेलो. मग सुंदर असं महालक्ष्मीचं मंदिर बांधलं. मग सांस्कृतिक पुणे म्हणून ओळख आहे म्हणून गेले 30 वर्ष पुणे नवरात्र महोत्सव सर्व पुणेकरांना माहिती आहे. अतिशय लता दिदींपासून तर पंडित भीमसेन जोशी, अल्ला काका साहेबांपासून तर सगळे आजचे टॉप सुरेश वाडकरांपर्यंत सगळे कलाकार पुण्यातले आले. मग मी आईवडिलांची सेवा ही ईश्वर सेवा, कारण हा संस्कृतीचा ठेवा पुण्याचा आहे. म्हणून काशी यात्रा आज आपण पाहिलं असं 23 वर्षात काशी यात्रामध्ये जवळजवळ 60,000 पुणेकरांना मी काशी यात्राचं दर्शन घडवलेलं आहे. मग राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग, देशातली पहिली ई लर्निंग शाळा काढली. प्लॅनेटोरियम, नेहरू प्लॅनेटोरियमच्या पेक्षाही चांगलं प्लॅनेटोरियम विलासराव देशमुखांच्या नावाने. आपण 7 आश्चर्य आपल्याला बघायचे ते पण बघता येत नाही, पण यशवंतराव चव्हाण उद्यानामध्ये मी साक्षात 7 आश्चर्य उतरवलेत. 4D थिएटर असेल, ग्रे वॉटर, पाणी रिसायकल करणं फक्त होत नाही, ते रिसायकल केले. मुलांना खेळायला सदू शिंदेसारखं स्टेडियम केले. भीमसेन जोशी कला दालन आहे, मिरर मेज आहे, म्युझिकल फाउंटन. आपण जर पाहिलं तर हे 15-18 वर्षापूर्वी म्युझिकल फाउंटन आपण फक्त सिंगापूरला असायचं किंवा म्हैसूरच्या गार्डनमध्ये, वृंदावन गार्डन. ते म्युझिकल फाउंटन आहे इथे. 71चा आत्ता म्हणजे जो बांगलादेशचा होता तो पूर्णपणे 71चा बांगलादेश स्वतंत्र कसं केला तो 100 फुटी पाण्याच्या पडद्यावर दाखवला. मग हेच नुसती विकासाचे नाही तर शहराचे प्रश्न. मग शहराचा SCMTR हा रस्ता असेल, त्याला 14 वर्ष झाले मी फाईट करून आज तो मार्गस्थ होतोय. पुण्याचं ट्रॅफिक PMPL कशी असावी, पुण्याचं BRT कशी असावी, पुण्यामध्ये वाहतुकीचे काय प्रश्न आहेत. आज आपण जर पाहिलं असेल तर गुन्हेगारीच्या वेळाख्यात पुन्हा अडकतंय, त्याला काय उपाययोजना केल्या पाहिजेत. आज ड्रग्स पुण्यात सापडले. यात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या पुण्यासाठी मी केल्यात आणि अजून करायच्या आहेत. आबा, तुम्ही एवढे उपक्रम राबवले तरी तुम्ही त्याची मार्केटिंग करण्यासाठी कुठेतरी कमी पडतं असं वाटतं का? मी काम करत गेलो. आत्ता सोशल मीडिया किती फास्ट आहे आपल्याला कळतं, तर मी थोडासा कमी पडलो असेल. मला वाटायचं मी फक्त काम करणं हे माझं एक ध्येय असायचं. मी कामाने असं वेडा व्हायचो आणि ते कामं करत करत कधी 30 वर्ष राजकारणातली संपली हे कळलंच नाही. तुम्ही नाना पटोले यांना एक लेटर नुकतंच लिहिलेलं आहे की पुणेकरांच्या मनातला जो उमेदवार आहे तो उमेदवार पुणेकरांमधून निवडा, म्हणजे
पुण्याचा जो बालेकिल्ला आहे काँग्रेसचा तो लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसला जिंकता येऊ शकतो. तर हा लेटर बॉम्ब नेमका काय? हा लेटर बॉम्ब नाही आहे, तो मी एक कार्यकर्त्याची भावना असते, ती भावना मी आमच्या प्रांत अध्यक्षाला मी पाठवली की मी देखील एक उमेदवार आहे. पुण्यातून 20 लोकांनी उमेदवारी मागितली, त्यामध्ये एक मी उमेदवारी मागितली आहे. आम्हाला वाटलं होतं की आम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतील आणि आमची प्रत्येकाची 1 to 1 चर्चा करतील, पण ते काय वेळ जशी संपत चालली असं वाटायला लागलं की आता बोलवणार नाही. म्हणून एक मी पत्र पाठवलं की आपण पुणे शहराच्या मनातला म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निवडून देण्यासाठी जे मतदार आहेत ते पुणेकर आहेत, तर त्यांच्या मनातला आपण दिला तर आपण काँग्रेसला फायद्याचं ठरेल. निवडून येणारा उमेदवार दिला तर काँग्रेसच्या हात बळकट होतील, बाकी त्याच्या मागचा काही उद्देश नव्हताच. आत्ता आपण बघतो की आयारामांना जे आहे म्हणजे सर्वच पक्षीयांमध्ये पायघड्या घातल्या जातात आणि निष्ठावंत मात्र डावलले जातात. काँग्रेसही या परिस्थितीला अपवाद नाहीये. काय सांगाल, कारण तुम्ही अनेक वर्ष निष्ठावंत आहात? मी 40 वर्ष गेले काँग्रेसचं निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आहे. सातत्याने 6 टर्म पुणे महानगरपालिकेत निवडून जाणारा नगरसेवक म्हणून माझी ख्याती आहे, किंवा माझं अभ्यासपूर्ण भाषण असेल किंवा तिथून जाण्याची शैली असेल, पण मी 6 टर्म निवडून गेलो आहे. परंतु सातत्याने तुम्ही म्हणताय ते डावललं जातं, ही सत्य परिस्थिती आहे. पुणे मतदारसंघातला एक पर्वती आमदारकीचा जो मतदारसंघ आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. 2009 पर्यंत तिथं आदरणीय रमेशजी वाघवे हे निवडून जायचे, पण 9ला असं काय घडलं की मला कळलं नाही की तो मतदारसंघ राष्ट्रवादीला दिला, तो 14ला दिला, तो 19ला दिला आणि 3 वेळा राष्ट्रवादीचा उमेदवारही पडला तिथे. मग तुम्ही BJPचे हात कोण बळकट करते, कशासाठी करते हेच कळायला तयार नाही. मग 3 वेळा तिथे BJPचा आमदार निवडून फक्त काँग्रेसला न घेतल्यामुळं किंवा चांगला उमेदवार न दिल्यामुळे आपल्या हातातून तो मतदारसंघ गेला आहे. तसाच लोकसभा मतदारसंघ आता जाऊ नये, तो आपल्याकडं राहावा आणि पुण्याचा चांगला विकास यावा यासाठी मी प्रयत्न करतोय, म्हणून मी एक पत्र दिले. आबा, सभागृहामध्ये आम्ही तुम्हाला ॲग्रेसिव्ह होताना पाहिलं, मात्र सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही शांत आहात, संयमी आहात, तितकेच ॲग्रेसिव्ह आहात, मात्र तितकेच संयमी आहात. हा संयमी स्वभाव कुठेतरी तुम्हाला अडचणीचा ठरला का राजकीय जीवनामध्ये? मी सभागृहात ॲग्रेसिव्ह माझ्या काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्यासाठी असतो, पुणेकरांचे विषय मांडण्यासाठी असायचो. मी आता पक्षश्रेष्ठींकडं आक्रमक आत्तापर्यंत झालो नाही. त्याचं असू शकतं त्याचं कारण की मला सातत्याने डावललं जातं, ही असू शकतं कारण. आबा, तुम्ही आक्रमक पण होत असता स्वभाव तुमचा, तुम्ही भोळे पण आहात, त्यामुळे कुठेतरी तुमच्यावरती असा पक्षामध्ये अन्याय होतोय असं वाटतं का तुम्हाला? आता अन्याय झालाय, आता होतोय काय? आता 30 वर्ष संघटनेत नाही, मला कुठं आमदारकी नाही, आत्ता संधी आहे खासदारकीची, दिली तर मी नक्की सोनं करून दाखवेल त्याचं. आता आक्रमकता म्हणजे काय आहे? म्हणजे पक्षाकडं मागणी करणं आणि ती मागणी केल्यावर एका पत्राने आपल्यासारख्या सगळ्यांनी मला इंटरव्ह्यू घेणं, कारण मग आबा बागुल मागतात म्हणजे ते योग्यच मागतात. पुणेकर आत्ता सगळी चर्चा पुण्यात तीच आहे की आबा बागुलांनी मागितले, योग्य उमेदवारी मागितली आहे, पक्षात त्याला न्याय देतील असे पुणेकर आशाला लागून आहेत, आशा धरलीत पुणेकरांनी. पण आबा, तुम्ही आता म्हटलं की पुणेकरांना विश्वास आहे, पुणेकर म्हणतात की आबा बागुलच असतील, मात्र राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली की जेव्हा उमेदवारांची चर्चा होत होती तेव्हा आबा बागुल कुठेच नव्हते. नाही, उमेदवारीची चर्चा झाल्याबरोबर मी अर्ज केला होता. मी अर्ज केला म्हणजे मी नाही असं नाही ना, मी अर्ज केलाय आणि अचानक माझी एन्जिओप्लास्टी झाली होती, त्याला 1.5-2 महिने झालेत. तर मी एन्जिओप्लास्टी झाल्यामुळं माझं BP थोडं लो व्हायचं, म्हणून डॉक्टर म्हणले तुम्ही थोडीशी विश्रांती घ्या. कालच आपण बघितलं की काय होऊ शकतं. आपले एक चांगले पत्रकार आपल्यात थोडीशी काळजी नाही घेतली तर आपल्यातून आज गेलेत. तर थोडीशी काळजी घ्या याचा अर्थ मी पक्षातून बाहेर गेलो असं होत नाही ना. 40 वर्ष पक्षात आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा पक्षात आहे आणि आता पक्षाची
कार्य करण्याची पद्धतही बदलली. एक 5-10 नगरसेवक आहेत, त्यांना सिनियरिटींना देखील सन्मानाने बोलवलं जात नाही. अनेक कार्यकर्ते काँग्रेसचे नाराज आहेत. थोडंसं असू शकतं काय. आबा, जसं तुम्ही सांगितलं की पर्वती मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा होता, त्या ठिकाणी रमेश बागवे हे निवडून यायचे. त्यानंतर 3 टर्म जे आहेत त्या माधुरी मिसाळ निवडून आल्या. परंतु ज्यावेळी दोन वेळा एखादा उमेदवार पडतो त्यावेळी महाविकास आघाडीमध्ये जागांची अदलाबदली सुद्धा केल्या जाते. पण अशी अदलाबदली का होत नाहीये तिथे? आता शहर अध्यक्ष इथलं नेतृत्व त्यांनी ते वरिष्ठांना सांगायला पाहिलं होतं की आपण काही झालं तरी पर्वती सोडायचा नाही. तर ते त्यांनी ठामपणे सांगितलं नाही. आम्ही मागितलं पण इथल्या लोकांनी वरपर्यंत नाही गेलं. मी आदरणीय खरगे साहेबांना दिल्लीला जाऊन 19ला भेटलो होतो. तर ते म्हणले पर्वती मांगा नहीं तो हम आपको देंगे कहाँ से. पर्वती मांगने को लगाओ नहीं तो आघाडी टूट जाएगी. आपका नाम आएगा तो हम ऊपर ले सकते हैं. म्हणजे आपली मागणीच नाही आहे ही शहर काँग्रेसची प्रांताची, तर ते मिळणारच नाही. आजही तुम्हाला चांगले उमेदवार आहेत हे वरिष्ठांपर्यंत गेलं नाही तर आजही नाव येऊ शकणार नाही माझं. हे शहर काँग्रेसची मागणीच नाही म्हणजे शहर काँग्रेस तुम्हाला डावलते का? नाही, पदाधिकाऱ्यांनी ती मागणी केली पाहिजे की तुम्ही पर्वती द्या. तुम्ही लोकसभेचा उमेदवार अर्ज केलाच पाहिजे किंवा नाही केला पाहिजे. शहरातल्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष पाहिजे. कोण चांगलं काम करतंय त्याचं नाव आपापच त्यांनी पाठवलं पाहिजे. मी एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतंय की असं केलं तरच काँग्रेस बळकट होईल. देशात केलं पाहिजे, नुसतं पुण्यातच नाही. की आपण काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी उमेदवार शोधला पाहिजे की हा चांगला आहे. आपण आता बघत नाही का हेरतात आणि त्याला पक्षात घेतात आणि मग त्याला उमेदवारी देतात. म्हणजे कसं काय, म्हणजे अन्य पक्ष सगळीकडे लक्ष ठेवून असतात. हा चांगला उमेदवार आहे, ह्याला घ्या आपल्याकडं आणि याला उमेदवारी द्या. मग ते देतात. तसं आपल्या पक्षातले उमेदवार आपल्याला हेरता येत नाहीत का की चांगले काम करणारे कोण आहेत, निष्ठावंत कोण आहेत, किती वर्ष काम करतात, त्यांचं कामाची पद्धत काय, शहराचा ते विकास करू शकतात का, हे काय जर कळत नसेल तर मग कसं काय होणार आहे. मग आपण कसं अडवणार 400 पारला. मोदींची जी हाक आहे की हम 400 पार जाएंगे बीजेपीची, त्याला थांबवायला तुम्ही काँग्रेस बळकट करायला प्रत्येक मतदारसंघात चांगले उमेदवार दिले पाहिजेत. तरच राहुल गांधींचे, खरगे साहेबांचे, सोनिया गांधींचे हात बळकट होऊ शकतात. काँग्रेस नेते आबा बागुल यांच्याशी सुरू असणारी ही चर्चा जी आहे ती अशी सुरू राहणार आहे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इंडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240 324. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोरासमोर या विशेष कार्यक्रमात ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत आहेत काँग्रेस नेते आबा बागुल. आबा, आधी काँग्रेस भवनामध्ये खूप महत्त्वाचे नेते यायचे जायचे, त्यांचा राबता होता, परंतु आता तो कमी झाल्याचा दिसतो. यासाठी कुठंतरी काँग्रेसमधली गटबाजी कारणीभूत आहे असं वाटतं का? काँग्रेसमध्ये सगळे एकजूट आहेत, गटबाजी नाही. पण प्रत्येकाचं मान अपमानाचं नाट्य चालू आहे. ते असेल गटतट सगळ्या पक्षात असतात, परंतु जो कॅप्टन असतो त्यांनी ते गटतट सगळे संपवायचे असतात. म्हणून तर त्याला तिथं त्या शहराचं नेतृत्व करण्याला सांगितलं जातं की बाबा हा एक नेतृत्व असं करेल आणि सगळे गटतट मिटवतील. पण तसं काही झालेलं दिसत नाही आत्ता. आणि जसं आपण बघितलं की नेहमी कोणताही पक्ष असो त्या पक्षामधल्या निष्ठावंतांवर अन्याय झाल्याचं सध्या तरी चित्र दिसते. कारण कालचीच ताजी बातमी आहे की मनसेचे वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकलेला आहे. तसंच काँग्रेस पक्षामध्ये होते का की जे निष्ठावंत आहेत त्यांच्यावरती अन्याय होत चाललाय? आत्ता आपण आज एक आदरणीय अशोकराव चव्हाणांची मुलाखत ऐकली असेल आपण. आत्ता त्यांची मुलाखत TV ला चालू होती, मी कालच ऐकली. तर त्यांनी सांगितलं की अलबेल नाही आहे काँग्रेसमध्ये. मला वाटत होतं, मी कालपर्यंत होतो, आज असं वाटायला लागलं की अलबेल नाही आहे. एवढी इलेक्शन अटीतटीची आहे,
परंतु विचारमंथन होत नाही, कोणाला विश्वासात घेतलं जात नाही. ही वस्तुस्थिती आहे ना, की आता विचारमंथन झालं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, सगळ्यांना बोलवलं पाहिजे, सगळ्यांची 1 to 1 चर्चा केली पाहिजे, तरच तुम्हाला काँग्रेसचे प्रत्येक शहरामधून खासदार जातील, आमदार जातील, नगरसेवक जातील. आपण पाहिलं असेल आत्ता 100 नगरसेवक आमच्या या महापालिकेत होते की एकेकाळी, ते आज 9च नगरसेवक आहेत. याच्यावर चर्चा करायला कधी वरिष्ठांनी इतक्या वर्षात वेळ दिलाय का, की 9 का झालेत? पिंपरी चिंचवडला एकही नगरसेवक निवडून आला नाही काँग्रेस पक्षाचा, असं का झालंय? आमदार नाही पुणे शहरात निवडून आलेत. आत्ता एक आमचा मित्र निवडून आला, आत्ता ते बाय इलेक्शनमध्ये आलेलं आहे. आत्ता ते आलेत, आमच्या पक्षात आलेत, त्यांचं आम्ही स्वागत केलं, त्यांना आमदारकीचं तिकीट दिले, अजून ते आता आमदार आहेत. आमची त्यांना विनंती राहील की आता तुम्ही आमदारकी अजून 1-2 टर्म लढा आणि तुम्ही मोठे नेते व्हा, पण लगेच आमदारकी चालू असताना लगेच खासदारकी, हा मला वाटतं काँग्रेस पक्षाचं धोरण नाही आहे. की काँग्रेस आता एक व्यक्ती एक पद असं काँग्रेसचं धोरण आहे. ज्यांना 2दा तिकीट दिले त्यांना परत नाही द्यायचं पडले तर, असंही काँग्रेसचं धोरण आहे. ज्यांना उमेदवारी दिल्या त्यांचा विचार नंतर केला जाईल, पण मला कधीच आमदारकीची उमेदवारी नाही, खासदारकीची नाही, असं कधी मला संधीच दिली नाही. मला सांगतात तू नगरसेवकच राहा, मग मी 6 टर्म नगरसेवकच आहे. अजून किती वेळा लढलो तर नगरसेवक होऊ शकतो, कारण जनता माझ्यावर प्रेम करते, त्यांना माझ्या कामावर विश्वास आहे आणि सगळ्या पक्षाचा विश्वास आहे. आजही मी सांगतो की मला लोकसभा दिली तर मला सगळ्या पक्ष मला स्वीकार करतील. आबा, जसं तुम्ही 6 टर्म नगरसेवक होता, तुमच्याबरोबर नगरसेवक असणारे आज खासदार आहेत, मेधा कुलकर्णी असतील किंवा माधुरीताई मिसाळ ज्या आमदार आहेत, वंदना चव्हाण असतील, तर तुमच्यावरती असा अन्याय का होतो पक्षात तुम्ही, कारण एवढे निष्ठावंत असताना सुद्धा? आता ते तुम्ही पक्षश्रेष्ठींना विचारा की माझ्याबरोबर सगळेच आमदार झालेत. चेतन तुपे झालेत, सुनील टिंगरे झालेत, सुनील कांबळे झालेत, माधुरी मिसाळ झाल्यात, अनिल शिरोळे झालेत, बापट साहेबांबरोबर आम्ही नगरसेवक होतो. आज बिचारे माझ्यावर ते प्रेम करायचे, आज नाही आहेत, पण त्यांनी सांगितलं असतं की आत्ता संधी आबा बाबांना द्या, एवढं मला खात्री आहे. आबा, तुमच्याच नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना आपले तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आत्ताचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरातांनी एक विधान केलं होतं की आबा काळजी करू नका, योग्य वेळी तुमची संधी जी आहे ती तुम्हाला चांगली संधी मिळेल आणि तुमचं पुनर्वसन जे आहे ते नक्की होईल. योग्य वेळ नेमकी कोणती? तीच आत्ताचीच योग्य वेळ आहे. बाळासाहेब मला नक्की न्याय देतील, आमचे प्रांत अध्यक्ष पण देतील आणि आमचे वरिष्ठ नेते सुद्धा मला देतील, अशी मला खात्री आहे. देतील, मला न्याय देतील ते, की एकदा आबा बागुलांना लढायला संधी द्या, पण तो काँग्रेसचा नक्की पुण्याचा खासदार असेल, शहराचा नक्की विकास करेल आणि शहरातले काँग्रेस कार्यकर्ते सहित मतदार माझ्यावर प्रेम करतील आणि मला निवडून आणतील, याची मला खात्री. पण मला संधी द्या, मला एकदा तरी संधी द्या ना. का नाही देते? काय माझ्यात काय कमी, काय कमी आहे माझ्यात? मी काम नाही करत, मी निष्ठावंत नाही, माझी कुठं मी गुन्हेगार आहे, मी काय आहे, माझी कुठं माझ्यावर काही केसेस आहेत, मी कुठं भ्रष्टाचार केला आहे, मी काय केले, मला का देत नाही, मला प्रश्न पडतो. आता माझी कार्यकर्ते माझ्याशी विचारतात, आबा आता किती दिवस सहन करायचं, एक लिमिट आहे. आबा, तुम्ही म्हणताय किती दिवस सहन करायचं, तुम्हाला कोणत्या पक्षाची वगैरे ऑफर वगैरे आली? मला कुठल्या पक्षाची वगैरे ऑफर नाही, काही नाही, माझ्या डोक्यात तो विचारही नाही. कार्यकर्त्यांची भूमिका आहे की आता आबा आता लढा, एवढंच सगळे म्हणतात, आता आबा लढा. आबा, कार्यकर्त्यांची इच्छा असते की आपल्या जवळचा व्यक्ती हा आमदार झाला पाहिजे, खासदार झाला पाहिजे, तर कार्यकर्त्यांचा जर दबाव आला तुमच्यावर तर तुम्ही वेगळा काही निर्णय घेणार आहात? आणि शेवटी कुठलाही नेता हा कार्यकर्त्यांवर आणि मतदारावरच असतो. जनता उद्या काय कौल देणार आहे, जनतेच्या कौलाप्रमाणे आपल्याला जावंच लागणार आहे, कारण तो शेवटी आपल्यासाठी झटत असतो. 40 वर्ष माझे सहकारी माझ्यासाठी झटतात, तर त्यांना वाटतं की आबा पुढे गेल्याशिवाय आम्ही कसे पुढे जाणार आहे, हे प्रत्येकाचं आहे ना. अनेक लोक तिथे बसलेत की त्यांना नगरसेवक व्हायचे, कोणाला आमदार व्हायचे, पण मीच अजून नगरसेवकच आहे, ते कधी होणार? त्यांना पण आशा आहे की बाबा आबा पुढे गेल्याशिवाय कुठेतरी आम्ही सुद्धा पुढे जाणार का नाही. प्रत्येकाला वाटतं की
आमचा सुद्धा देखील कुठेतरी विचार केला गेला पाहिजे. या मताशी मी पण सहमत आहे. संधी दिली पाहिजे पक्षाने, ती का देत नाही हे तुम्ही पक्षाला विचारा ना, वरिष्ठांना तुम्ही विचारा. काय कमी आबा बागुलला का नाही द्यायचं आहे? काल ज्यांना आलेत लगेच त्यांना लगेच द्यायचं आहे का? ज्यांनी आपल्या पक्षात आत्ता प्रवेश केला आहे, आमदारकी दिली आहे, ज्यांना खासदारकी दिली आहे, ज्यांना विधान परिषदा दिल्या आहेत, ज्यांना शहर अध्यक्ष केलं आहे, त्यांना आमदारकीचं तिकीट देऊन ते पडलेत, मग त्यांनाच परत तिकीट द्यायचं. तर मग आबा बागुलला संधीच नाही द्यायची का? उभा राहायची संधी द्या ना. मग माझा आवाज पडल्यावर बंद तरी होईल की मला संधी नाही दिली असं मी म्हणणार नाही. मला पक्षाने संधी दिली, मला परीक्षेलाच बसून द्यायचं नाही आणि सारखा नापास 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 असं म्हणत राहायचं. नापास झाल्यांना संधी द्यायची, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आबा, तुम्ही उमेदवारीचा विषय सांगितला की उमेदवारी देताना तर तुम्हाला डावललं गेलं, मात्र शहराध्यक्षपद, काँग्रेसचं जे शहराध्यक्षपद आहे त्यासाठी तुमच्या नावाची चर्चा होती, मात्र संघटनेतही कुठंतरी डावललं गेलंय असं वाटतंय. आता शहर अध्यक्ष मला देतो म्हणले होते, माझे प्रांत अध्यक्ष. आता त्यांच्या काय अडचणी असतील, अचानक त्यांनी निर्णय बदलला आणि मला गटनेता केला. मला आदल्या दिवशी सांगितलं आता तुम्ही उद्यापासून शहराची जबाबदारी सांभाळायची. आम्ही सगळा प्लॅन केला होता आणि करोनाचा काळ होता, त्या काळातही मी म्हणलं मी घ्यायला तयार आहे, पण नाही दिलं. तर त्यांच्या प्रत्येकाच्या काहीतरी अडचणी असतील, काय असेल. मी एक चांगला OBC कॅन्डिडेट आहे, एक चांगला समाजातून येतो आहे. आमचा समाज सगळा काँग्रेसबरोबर आहे. पूर्ण मराठवाडा, विदर्भ, नागपूर, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण सगळीकडं तेली समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि आज त्या नेतृत्वाला सारखं डावललं जातं आहे. तर त्या तेली समाजावरही अन्याय करताय का काय काँग्रेस, असं प्रत्येक आमच्या समाज बांधवांना वाटतंय. अन्य समाजांना पण वाटतंय. मला सगळ्या समाजाची मतं मिळतात. मी सहकार नगरसारख्या भागातून 6 वेळा नगरसेवक होते, म्हणजे मला सगळ्या पक्षाची मतं आहेत, सगळ्या जाती धर्माची मला मतं आहेत. आणि तुम्ही जर का खरंच हात बळकट करायचे, खरंच काँग्रेस वाढवायची ही मनापासून इच्छा असेल तर चांगल्या उमेदवारांना तिकीट द्या. पुण्यातच नाही, महाराष्ट्रात पण, देशात पण आपल्याला सगळ्या चांगल्या उमेदवारांना, निवडून येणाऱ्या क्षमता असलेल्या उमेदवारांना तुम्ही जर तिकीट दिलं, सगळ्या पक्षाच्या नगरसेवकांना, लोकप्रतिनिधींना तिकीट दिलं तर मला वाटतं काँग्रेसचे नक्कीच हात बळकट होतील आणि चांगले दिवस नक्की या देशाला, शहराला येतील. आबा, एक वेळ काँग्रेस देशामध्ये सत्तेत होती, राज्यामध्ये सत्तेत होती. आपण पाहिलं तर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे 100च्या जवळ नगरसेवक होते, आज 9 नगरसेवक आहेत. या सगळ्या परिस्थितीला नेमकं कारणीभूत कोण आहे असं वाटतं तुम्हाला? कसं सांगू मी, सगळं पक्ष संघटनेनी हे पाहायचं असतं आणि चांगले उमेदवार द्यायचे असतात. का आले नाहीत, का कमी झालेत, याचं विचारमंथन वेळच्या वेळी झालं असतं तर ही परिस्थिती नसती. काँग्रेस नेते आबा बागुल यांच्याशी सुरू असणारी ही चर्चा जी आहे ती अशीच सुरू राहणार आहे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेस नेते आबा बागुल. आबा, शहराची जाण असलेले खूप कमी नेते आहेत आणि त्यापैकी तुम्ही एक आहात, कारण शहरामध्ये तुम्ही अनेक वेगवेगळे प्रकल्प राबवलेले आहेत. तरी सुद्धा तुम्हाला असं पक्षाकडून तिकीट दिलं जात नाही, तुम्हाला डावललं चाललंय. असं आता देतील ना, आपण आता वाट बघू. आपण आत्ता देतील मला लोकसभेला, मला खात्री आहे की ते आत्ता परत पक्षाची जी आत्ताची स्थिती आणि प्रत्येक उमेदवार निवडून येण्याची हमी, हे आमच्या केंद्रीय पक्षाचं धोरण आहे, आदरणीय राहुलजींचं धोरण आहे, आदरणीय खरगे साहेबांचं आहे. त्याच्या क्रायटेरियामध्ये जर त्यांनी तंतोतंत पालन केलं तर त्या क्रायटेरियात मी बसतो. त्यांना मला तिकीट द्यावंच लागेल. आबा, एकेकाळ असं होतं की पुणे शहर किंवा पुणे जिल्हा म्हटलं की काँग्रेसचं नाव आठवायचं आणि सुरेशभाई कलमाडींचं एक हाती वर्चस्व जे आहे ते पुणे शहरावर आपल्याला पाहायला मिळालं. तुमचाही सुरेशभाईंबरोबर अगदी जवळचा सहवास आला. तर आजची परिस्थिती पाहता सुरेशभाई कलमाडींची आठवण येते का? सगळ्या काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना, पुणेकरांना कलमाडी साहेबांची आठवण येणारच.
कारण एक खंबीर नेतृत्व होतं आणि त्या नेतृत्वाने पुणे शहराचा विकास केला. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या एका कार्यकर्त्याला त्यांनी न्याय दिला. मला कधीही मुंबईला तिकीट आणायला जायला लागलं नाही. पुण्यातच आमची तिकीटं त्यांनी आत्तापर्यंत फायनल केली. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक फॅब्रिकेशन व्यवसाय, माझे वडील फ्रीडम फायटर होते. आमचं बागुल कुटुंब एक नावाजलेलं कुटुंब, पण वडील यंगपणी गेले. मी भावंड बहिणी, त्याचं पालनपोषण माझ्या थोरल्या बहिणीने आणि आईनी केलं. की खूप मोठं व्हायचं होतं, मला आय एस ऑफिसर व्हायचं होतं, पण शिकता आलं नाही पैशा अभावी. परंतु मी कुठेही हार मानली नाही. आमचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय मी करत आलो. मी वेल्डिंग, ट्रान्सफॉर्मर, मोटर वाइंडिंग अख्ख्या पुणे शहराला माहिती आहे, मी करतो, आजही करतो. आणि त्यातून मी एका मंडळाचा अध्यक्ष झालो. आमच्या सहकारनगर शिवदर्शन पूरग्रस्त वसाहतीमध्ये शिवदर्शन मित्र मंडळाचा मी अध्यक्ष झालो. आज 40 वर्ष त्या मंडळाचा मी अध्यक्ष आहे. आजही आम्ही जर गणपती उत्सव आमचा असेल तर आमच्याकडे गुलाल नाही, काही नाही, अशी लहान मुलांचे प्रोग्राम आम्ही बसवतो आणि ते विसर्जन मिरवणुकीला नेतो. दरवर्षी टिळक रोडचं पहिलं विघ्नहर्ता अवॉर्ड्स आमच्या मंडळाला मिळतं. आम्ही संस्कार देण्याचं काम केले. म्हणून आमच्या या कुटुंबाने एक आईनी संस्कार घातले. त्याच उद्देशाने काशी यात्रा असेल, त्या उद्देशाने धार्मिक असेल, महालक्ष्मीचं मंदिर असेल, हे सगळे जे संस्कार आहेत त्यातून मी मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी राजकारणात आलो. 92ला अपक्ष म्हणून मी निवडून आलो, पण लगेच काँग्रेस पक्षाचे विचार असल्यामुळे काँग्रेस पक्षात गेलो. बागुल उद्यान तुम्ही बघितलं असेल, नाला गार्डन बघितलं असेल, किती प्रोजेक्ट, जे इतके प्रोजेक्ट सांगता येणार नाही एवढे चांगले प्रोजेक्ट केलेत. पण या हालाकीच्या दिवसातूनही आम्ही, आमच्याकडं पाठिंबा नाही कोणाचा असा की भक्कम माझ्या मागं, तर माझे काँग्रेस पक्ष नेते माझ्या पाठीचे असतील. खासदार सुरेश कलमडी राहिलेत तसे आता पक्षाने माझ्या पाठीशी खंबीरपणे राहावेत, कार्यकर्त्याने राहावेत आणि मला तिकीट द्यावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे आबा सुरेशभाई जर आत्ता सक्रिय असते राजकारणामध्ये तर आबा बागुलांना योग्य वेळीच न्याय मिळाला असता. 100%. आबा आत्ताच आमच्या मागच्या कार्यक्रमामध्ये रवींद्र धंगेकर आले होते, त्यावेळी आम्ही त्यांना विचारलं की आबा बागुलांनी नाना पटोलेंना पत्र लिहिलेलं आहे, तर त्याविषयी काय सांगाल. तर तेव्हा ते असं म्हणाले की आबा बागुलांना जर उमेदवारी मिळणार असेल तर मी त्यांचा प्रचार करायला तयार आहे. नाही, आम्ही दोघं चांगले मित्र आहोत. ते मनसेमध्ये असताना मी काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होतो. आम्ही चांगले मित्र आहोत. त्यांना आमदारकीची संधी लवकर मिळाली, ते आमदार झालेले आहेत आणि नक्की ते पुढेही भविष्यात त्यांना संधी आहे. वयाप्रमाणे संधी येत असते. आता त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून कुठेतरी आबा बागुलांना आत्ता उमेदवारी द्या असं त्यांनी सांगावं आणि खासदार झाले तर ते आमदार होणारच आहेत, भविष्यात तेही खासदार होणार आहेत. आता वय सांगू नये, पण आलोय ना आता, वय 60च्या पुढे गेलं म्हणजे आलोय आता वयाला. जर आबा तुम्हाला लोकसभेचं तिकीट जाहीर झालं तर तुमचं पुण्यासाठीचं विजन काय? पुण्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. पहिला आपण जर पाहिला सर, पुणे सुरक्षित नाही आत्ता. पहिलं वाहतुकीच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर आता इतकी वाहतुकीची कोंडी आहेत की कुठं जायचं तर आपण विचार करतो. मेट्रोच्या वेळेला मी सुद्धा सांगितलं होतं की इलेव्हेटेड मेट्रो घेऊ नका, अंडरग्राऊंड घ्या, कारण स्कायलाईन बिघडून गेली आता पुण्याची. आपण पाहिलं तर कर्वे रोडला आपल्याला जाऊशी वाटत नाही. आपण एरोडा रोड बघा, आपण कुठले ते फ्लायओव्हर दिसतात. आता पुणे विद्यापीठून आलं तर आपण कसं दिसतंय, तर ते अंडरग्राऊंड करायला पाहिलं जातं. ती वेळ गेलेली आहे. अजूनही पुढं अंडरग्राऊंडच मेट्रो करावीत. पुण्याचा वाहतुकीचे जे रस्ता रुंदीचे प्रश्न आहेत ते प्रामुख्याने DP त्याचा एक्झिक्यूट केला पाहिजे. ती माझ्याकडे प्लॅन आहे. पुण्याचा पाण्याचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे. आपण लोकसंख्या वाढती. मी पुण्यातून मुळशी धरणातून 5 TMC पाणी घ्या हा राज्य सरकारला पुणे महानगरपालिकेतून ठराव करून पाठवून दिला आहे की जिथं शक्य असेल तिथं मोठे 1 TMCचे तलाव बांधा, हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. पाणी रिसायकल करणं ही काळाची गरज आहे. पाणी आपल्याकडे ग्रे वॉटर, अंघोळीचं आणि किचनचं पाणी हे फिल्टर केलं तर परदेशामध्ये प्यायला पाणी देतात टॅप वॉटर म्हणून. आपण ते ग्रे करून अंघोळीला, टॉयलेटला तर पाणी द्या, बांधकामाला तर द्या, झाडांना द्या, यासाठी ते फिल्टर केलं पाहिजे. आज 1250 MLD पाणी आपण आणतोय आणि ते आपण नदीकडे पाहिलं
नदी सुधारणा म्हणजे नदी सुशोभीकरण नाही, नदीमध्ये वाहणारं पाणी हे शुद्ध गेलं पाहिजे, ते पुढच्या धरणामध्ये उजनीमध्ये जाताना ते शुद्ध होऊन गेलं पाहिजे, त्याचा वापर झाला पाहिजे. आपण जर पाहिलं असेल तर नाल्यांमधून आपलं ड्रेनेजचं पाणी वाहतं आहे, ते वाहू नये यासाठी आमचा मास्टर प्लॅन रेडी आहे. आज ड्रग्सच्या वेळाकामध्ये पुन्हा अडकलं आहे, बेरोजगारी आहे, तरुण मुलांना नोकऱ्या नाही, पर्यटन स्थळ पुण्याला केलं पाहिजे. अनेक भाग इथं मंदिरं आहेत, त्यांना आपण त्यांचा जीर्णोद्धार करून त्यांना पर्यटन स्थळाचं रूप दिलं पाहिजे. पुण्यामध्ये एवढे 5 धरणं आहेत, त्या धरणाच्या तिथं पर्यटन स्थळं आपण केलं पाहिजे, सी प्लॅन आपण केलं पाहिजे. हे करत का नाही मला नाही कळत आहे, पण माझ्या डोक्यामध्ये या सगळ्या विजन आहेत. या तुम्हाला 5 मिनिटात मी सांगू शकत नाही, पण मी असं सुंदर पुणे करेल की लोक बघत राहतील. 9 कॉरिडॉर आहेत पुण्यात यायच्या, 9 भागातून आपण एंट्री. मी महापालिकेला कधीच तो प्लॅन दिला आहे की तुम्ही पुणे चालू झाले 1 किलोमीटर अलीकडं आणि 1 किलोमीटर पुणे, ते 9 किलोमीटर 9 कॉरिडॉरचं आपण सुशोभीकरण करा. असं लोकांना 9 महानेत्यांची त्याला नावं द्या. हे सगळं प्लॅन मी सांगितलं. आता 23 गावं आणि 11 गावं अशी 34 गावं आपल्या पुणे शहरात आलीत नवीन. तर पुण्याचं स्क्वेअर किलोमीटर मुंबईपेक्षा जास्त आहे, 505 स्क्वेअर किलोमीटरचं पुणे, आणि आत्ता नवीन आलं ते 250 स्क्वेअर किलोमीटरचं आहे. तिथली लोकसंख्या 3-3.5 लाखच आहे, पण जागा भरपूर आहेत. पण जुन्या आधीच्या पुण्यामध्ये 60 लाखापेक्षा लोक राहतात. तर तुम्हाला इथली लोक तिकडची लोक तिथं कशी वाढवता येतील, त्याचा प्लॅन. एक आधुनिक सिटी, एक परदेशासारखं एखादं स्वित्झर्लंडसारखी सिटी आपल्याला कशी निर्माण करता येईल, एकसारखा बिल्डिंगचं एलिव्हेशन, रंगरंगोटी, हे आपण करू शकतो ना. अवघड काय आहे पुण्यात करायला? अरे पुण्याला पाहिजे तेवढं, मी पुण्याचं बजेट आत्ता 25-30 हजार कोटीचं ॲक्च्युअल बजेट असतं, एवढे प्लॅन मी दिलेत त्याच्यासाठी. रेव्हेन्यू कमिटी निर्माण केली मी, पण ती करतच नाही, तर त्याला करणार काय? आम्ही तरुणांना आज आपण बघतो आत्महत्या, मुलं ड्रग्स घेतात, त्यासाठी हेल्पलाईन केली होती, हॅलो माय फ्रेंड, विसरा सारी चिंता फक्त हॅलो म्हणा. पण आबा बागुलींनी केलं की त्याला कुठेतरी ब्रेक द्यायचा. हा अंतर्गतच वाद आहे. मला दाबायचं मुद्दाम जाणीवपूर्वक. माझे सगळे प्रोजेक्ट तुम्ही सभागृहातली भाषणं सगळे बघा की तुम्हाला लक्षात येईल. 23 IAS ऑफिसरांबरोबर मी काम केले, पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांबरोबर. ते सुद्धा सांगतील की आबा बागुलींची व्हिजन काय आहे. मी ग्रीन कार्ड पुण्यासाठी एक कधी केलं आहे, मी 2007ला, की एकदा कार्ड स्वाईप केलं तर तुमची सगळी एंट्री त्यात असेल. तुमचा जन्म, तुम्ही कुठं नोकरीला आहे, तुमचं ब्लड ग्रुप काय, तुम्हाला किती पगार आहेत, तुमच्या घरात किती मुलं आहेत, तुमचं राहण्याचं ठिकाण, तुम्हाला काय, कोणाला आजार आहे, आईवडिलांची काय इन्कम तुमची, हे सगळं रेडी होतं. नाही होऊन देतात. मग त्याला एक मंच पाहिजे वेगळा, त्याला काहीतरी एक नेता पद व्हायला पाहिजे. तर ते मला करायचं आहे आत्ता, मला व्हायचं आहे. मी जिद्दीने ठरवलं मला व्हायचं आहे. तर हे पुणेकर मला करतील, मला आपण सगळे साथ द्या. मी पुणेकरांना आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण मला साथ द्या आणि मी पुण्याचा विकास कसा करतो. खूप खूप धन्यवाद आबा की तुम्ही टॉप न्यूज मराठीशी इतकं विस्ताराने बोललात आणि सगळ्याच प्रश्नांची अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलेत. तर नक्कीच आबा बागुल यांना हा विश्वास आहे की काँग्रेस पक्षश्रेष्ठी आबा बागुल यांना यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्याय देतील. त्यामुळं आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे की आबांना लोकसभेची उमेदवारी जी आहे ती काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून दिली जाते का. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इंडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240 324.